नमस्कार बुलढाणेकर. आपल्या संपूर्ण कुटुंबासह तसेच मित्रपरिवारासोबत विविध पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी व्हेज नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल सनराइज. बर्थडे पार्टी, किट्टी पार्टी, आउटडोअर पार्टी, गेट टुगेदर, कॉर्पोरेट पार्टी असो की लग्न सोहळा, इटालियन, मेक्सिकन, कॉन्टिनेंटल, थाई, पंजाबी आणि इंडियन डिशेसचा अप्रतिम स्वाद. फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था. हॉटेल सनराइज, जयस्तंभ चौक, जिल्हा परिषद गेट जवळ, चिखली रोड, बुलढाणा. बुलढाण्यात उत्साहात पार पडला विधवा घटस्फोटित महिलांचा पुनर्विवाह सोहळा. समाजातील अनेक व्यक्तींनी केले कन्यादान. मानस फाउंडेशनच्या कार्याला लोक चळवळीचे स्वरूप. महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने मानस फाउंडेशनच्या वतीने एकल महिलांचा पुनर्विवाह सोहळा आज मोठ्या उत्साहात पार पडला. सत्यशोधक पद्धतीने पार पडलेल्या या सोहळ्यामध्ये 10 जोडपी विवाहबद्ध झाली आहेत. पुनर्विवाह करणाऱ्या जोडप्यांची मोठ्या थाटामाटात आणि वाजत गाजत शहरातून मिरवणूक काढण्यात आली. अगदी पहिल्या विवाहाप्रमाणे सर्व सोपस्कार पार पाडण्यात आले. विवाहबद्ध झालेल्या 10 जोडप्यांना संसार उपयोगी साहित्य आणि 5 लाख रुपयांचे विमा कवच देखील देण्यात आले. यावेळी विवाहबद्ध झालेल्या जोडप्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता अशा एकल महिलांना समाजात सन्मानाची वागणूक मिळावी, त्यांचा पुनर्विवाह व्हावा, या महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा, त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून बुलढाण्यातील प्राध्यापक दत्तात्रय लहाने यांच्या संकल्पनेतून मानस फाउंडेशनच्या माध्यमातून एक चळवळ राबवली जात आहे. मानस फाउंडेशनच्या माध्यमातून आजपर्यंत 90 पेक्षा अधिक विधवा महिलांचे पुनर्विवाह लावले गेले आहेत, तर 100 पेक्षा अधिक एकल महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. मानस फाउंडेशनने एकल महिलांच्या बाबतीत सुरू केलेली ही चळवळ आता लोक चळवळ होताना दिसत आहे आणि हीच विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता महिलांच्या बाबतीत परिवर्तनाची नांदी म्हणावी लागेल. मी साहेबांना विनंती करतो की त्यांनी सत्कारासाठी समोर यावं. त्यांना विनंती करतो की त्यांचं स्वागत मी निमंत्रित करतो की त्यांनी येथे स्वागतासाठी उपस्थित राहावं, सत्कारासाठी समोर यावं. त्यांचा सत्कार साहेब यांचा मानस फाउंडेशनच्या तो म्हणजे हा शपथ घेतो की मी तुझं नाव आहे आजपासून तुला माझ्या
मतिमंद आहे, 2 मुले आहे. माझ्यावर आर्थिक संकट एवढं कोसळलं होतं, मला काहीच समजत नव्हतं काय करायचं. घराच्या बाहेर मिस्टरांनी पडू दिलेलं नव्हतं, तर मला ह्या मुलांचा उदरनिर्वाह कसा करायचा मला काहीच समजत नव्हतं. आणि माझ्या मिस्टरांच्या इकडचे पण सगळे वारलेले आहेत आणि आई वडिलांना मी एकटी मुलगी आहे, मला भाऊ बहीण कोणीच नाहीये. तर त्याच्यामुळे मला आई वडिलांची जबाबदारी आणि 3 मुलांची जबाबदारी कसं करायचं, आणि त्याच्यात माझा मोठा मुलगा मतिमंद आहे, तर त्याची जबाबदारी मी कशी पार पाडू. आणि मिस्टर गेल्यानंतर मला कसं करायचं, मला बाहेर निघायची पण भीती वाटायची, म्हणजे कसं करू मी. म्हणजे जेव्हा मी पहिली विधवा महिला परिषद झाली त्या कार्यक्रमाला माझ्या सोबतच्या महिलांनी मला नेलं की तू घाबरू नको, सर तुम्हाला काही ना काही तुझ्या हाताला रोजगार उत्पन्न करून देतील असं म्हणून मी त्या म्हणजे गेलेली होती त्या कार्यक्रमाला. तिथं सरांची भेट झाली, सरांनी माझ्या समस्या सगळ्या ऐकून घेतल्या आणि माझ्या हाताला काम देतो असं मला आश्वासन दिलं. आणि मोठ्या भावाच्या सारखं, बाई तुला कधी पण काही गरज पडली तर ते रात्री असो का काही असो, मुलाचं असो संकट किंवा तुझं असो, तू मला फोन करून सांगू शकते असं म्हटलं. आणि त्याच्या माध्यमातून रवी लहाने सर कलेक्टर साहेबांचे PA, त्यांच्या माध्यमातून मला कलेक्टर साहेबांच्या इथं काम मिळवून दिलं. आज आम्ही मानस फाउंडेशनच्या वतीनं एकल महिला पुनर्विवाह सोहळ्याचं आयोजन केलं होतं आणि मला सांगायला आनंद वाटतो की आज 10 जोडपे या ठिकाणी पुनर्विवाह त्यांचा झालेला आहे. आणि या 10 जोडप्याचं वैशिष्ट्य असे आहे, यामधले 4 जोडपे हे घटस्फोटित आहेत, 2 जोडपे जे आहेत त्या विधवा महिलांचे आहेत, एक परित्यक्त आहे, एक अपंग महिला आहे. यामध्ये सुद्धा आंतरजाती विवाहसुद्धा यामध्ये आहेत. म्हणजे या ठिकाणी आंतरजाती विवाह घडून आणला, या ठिकाणी अपंगाचा विवाह घडून आणला, या ठिकाणी ज्यांचं वय 50 वर्षापेक्षा जास्त झालं आहे अशा लोकांचा सुद्धा या ठिकाणी विवाह घडून आणला.